जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. पौष महिन्यातला रविवार होता आणि पौष महिन्यातला रविवार हा म्हणजे आता काही पाळतात काही पाळत नाही, आणि ज्या जुन्या बाया आहेत त्या तर खूप पाळतात. म्हणजे दिवस निघायच्या अगोदर त्यांचं सर्व कामं आटपून पूजा मांडणी करतात. पण आता थोडंसं मागे पुढे होतच. तर मी पण सकाळी लवकर उठले होते. त्याच्यानंतर जे काही कामं आहेत सकाळचे, म्हणजे झाडून काढणे, रांगोळी, पाण्याचा, आता शेणाचा तर कुठेच नाहीये, पण पाण्याचा सडा वगैरे, आणि त्याच्यानंतर पूजा पण मांडणी झाली होती माझी सूर्य निघायच्या अगोदर. तुळशीची पूजा केली आणि त्याच्यानंतर अंगणामध्ये रांगोळी काढत असते मी, आणि एक काढत असते इथे दरवाजाच्या चौकटीवर. तर इथे आपलं स्वस्तिकाने लक्ष्मीचे जे पावलाचा साचा आहे छोटीशीच काढते, आणि त्याच्या खाली पण थोडी काढली. गरम पाणी घेत असते रोज मी, आणि गुळाचा चहा रोज नाही घेत. हिवाळा आहे तोपर्यंत घेतला जातो आणि उपवास वगैरे असला कीच घेते. माझा चहा अजिबात नासत नाही. फक्त 2 भांड्यामध्ये करते. हे मी डिटेलमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. एका भांड्यामध्ये दूध गरम करून घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये गुळ आणि चहा पावडर आणि थोडंसं पाणी. कसाच नाही नासत चहा आणि छान होतो. तो केला आणि त्याच्यानंतर फ्रीजची क्लिनिंग करणं होती आज, कारण बाजार होता, रविवार होता, आणि रविवार असल्यामुळे बाजार हा येतोच आणि भाजीपाला भरपूर प्रमाणात आहे सध्या. त्याच्यामुळे फ्रीज अगदी पूर्ण भरून जातं. आणि बरेच दिवस झाले हे काही क्लिनिंग केलं नव्हतं. आवळ्याचा सुपारी केलेली होती, तर तो जो ज्यूस आहे तो थोडासा सांडला होता माझ्याकडून फ्रीजमध्ये, आणि त्याच्याचमुळे ते क्लिनिंग करणं आवश्यक होतं. आणि आता जर केलं नसतं तर आणखी पुढच्या रविवारपर्यंत त्याची वाट पाहावी लागली असती. त्याच्यामुळे पूर्ण. आणि तसे हे पाहुणे आलेले असले की मी घरातले कामं खूप नाही काढत, कारण आपण जर कामं काढले तर त्यांना पहिलंच ते शहरामध्ये करमत नाही. खेड्यामध्ये भरपूर असतात, कुठेही गप्पा करत बसतात, असं पण शहरामध्ये तसं नाही. त्याच्यामुळे आपण जर घरातले कामं काढली तर त्यांना करमत नाही. पण यावेळेस असं झालेलं होतं, सासूबाईने आई दोघी नणंद भावजाई आहे, त्याच्यामुळे त्यांच्या गप्पा सरतच नव्हत्या. गप्पा चालू होते, त्यांना एकमेकींना बरोबर म्हणजे असं म्हणायचं कामच नाही पडलं की करमत नाही म्हणून. दोघींचं चालूच होतं. आणि पौष रविवार होता. ज्या जुन्या बाया आहेत, पौष रविवार, मकर संक्रांती याच्या दिवशी आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना तिळगुळ देतात. आईनं गावाकडूनच तिळगुळ करून आणलेलं होतं आणि तेच चालू होतं तिचं. आता सकाळचं पूजा वगैरे केली मी, तर तिथे पूजाच्या ठिकाणी तिळगुळ ठेवायचा आणि सगळ्यांना तिळगुळ द्यायचं. तर तिने अगोदर तिकडे ठेवलं, आणि मी फ्रीज जेव्हा साफ करत होते तेव्हा रिचीचं म्हणजे त्याचं आहे की आता फ्रीजमध्ये ही नेमकं काय करते त्याचं खूप लक्ष असतं माझ्याकडे, की ही काय करते काय नाही. बाजार करून आणलेला होताच, तर भरीत करायचं ठरलं त्यांच्यासाठी. आणि मी 4-5 वाजता सोडत असते उपवास. सकाळी 11-12 वाजता उपवास सोडणं मला काही जमत नाही. माझा संध्याकाळीच असतो. 4-5 वाजता म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर हा उपवास सोडावा लागतो. तर त्यांच्या पुरतंच भरीत करणं चालू होतं. वांगे भाजून घेतले छान, त्याच्यानंतर कांद्याची पात, कोथिंबीर, त्याच्यानंतर लसण बारीक बारीक कट करून टाकला की चांगला लागतो तो पण, आणि ठेचा केलेला होता तो टाकला. भरिताचे बरेच प्रकार आहे. छोट्या वांग्याचं पण भरीत होतं, आणि हे मोठे वांगे होते याचं पण भरीत होतं.
चवीला दोन्ही वेगवेगळे लागतात. जे छोटे वांगे आहे त्याचं खूप चांगलं लागतं आम्हाला तरी, आणि हे मोठ्या वांग्याचं थोडं त्याच्यापेक्षा. आणि यांना अजिबात इथे करमत नाही, काहीतरी काम पाहिजे हातामध्ये. प्रत्येक वेळी आपण काम नाही देऊ शकत की आता तुम्ही हे करा, आणि त्यांच्याकडून काही होतही नाही आता. तर भाज्या निवडायचं काम दिलेलं होतं त्यांच्याकडे. त्यांनी बसल्या बसल्या सर्व भाज्या निवडून घेतल्या. तोपर्यंत माझ्या इकडे जे फ्रीजचं असं हे केलेलं होतं, धुवून वगैरे ठेवलेलं होतं, ते पण चांगलं सुकलं आणि पुसून ते फ्रीज व्यवस्थित करून घेतलं. आणि ज्या काही धुवायच्या भाज्या होत्या, आता पालेभाज्या तर धुवून ठेवणं शक्य नाही होत, कारण त्या लगेच सडतात फ्रीजमध्ये. तर हे चालू होतं माझं धुवून ठेवणं. तर सकाळचा जो रविवारचा जो सकाळचा वेळ आहे, याच्या बऱ्याच दिवसाच्या कमेंट होत्या की ताई मॉर्निंग रुटीन टाका एक. तर रविवारचं मॉर्निंग म्हणजे खूप बिझी असतं. 1-2-3 वाजेपर्यंत तर रविवार म्हटलं म्हणजे पूर्ण दिवसच चालतो.